महिलांनो, 30 वर्षाचा काळ हा जीवनातील सर्वात सुंदर पण तितकाच धावपळीचा टप्पा असतो. करिअर, घर, मुलं, जबाबदाऱ्या, त्यानंतर ताण, झोप सगळं सांभाळताना शरीर हळूहळू लक्षणं किंवा सिग्नल्स देऊ लागतं आणि बऱ्याच वेळा महिला हे जी काही लक्षणं आहेत ते इग्नोर करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. सो बऱ्याच महिलांना तिशीनंतर थकवा जाणवणं, केस गळणं, पिरियड्स इरेग्युलर होणं, त्यानंतर चिडचिड, एन्झायटी, वजन हळूहळू वाढायला लागतं. त्यानंतर बऱ्याच महिलांना मोठे आजारही व्हायला लागतात, जसे की डायबिटीज, थायरॉईड, ब्लड प्रेशर वाढणं अशी लक्षणं पण दिसायला लागतात. सो बऱ्याच वेळा महिला असं म्हणतात की माझ्या वयामुळे मी आता हळूहळू थकत चाललेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही सगळी जी लक्षणं आहेत ती बऱ्याच वेळा असू शकतात काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 5 अशी शक्तिशाली सप्लिमेंट्स जे प्रत्येक महिलेने घेतले पाहिजेत ज्यांनी तिशी ओलांडली आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे का, तुमची तिशीतली जी दशकं आहेत ती तुमचे 40शी किंवा 50शी हे कसं असणार आहे किंवा त्याचा पाया आहे ते ठरवणार आहेत. म्हणूनच तुमची हेल्थ जी आहे ती तिशीमध्ये सर्वात चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. सो ही जी काही सप्लिमेंट्स मी सांगणार आहे ते तुमचे हॉर्मोन्स, ऊर्जा, त्वचा, केस, हाडं, त्यानंतर मूड हे सगळं बदलू शकतं किंवा त्यांना हेल्दी ठेवू शकतं. म्हणूनच एक एक करून आपण बघूया की ही कुठली 5 सप्लिमेंट्स आहेत जी तुम्ही घेतली पाहिजेत. सर्वात पहिलं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. तुम्हाला माहिती आहे का, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हॉर्मोनसाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं असं पोषक तत्व आहे. हॉर्मोन्स बनण्यासाठी ओमेगा 3ची गरज असते. म्हणूनच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे खूप महत्त्वाचं सप्लिमेंट आहे सर्व महिलांसाठी. 30 वर्षानंतर शरीरामध्ये हळूहळू इन्फ्लेमेशन वाढायला लागतं, म्हणजे हळूहळू सूज वाढायला लागते. त्यामुळे बऱ्याच महिलांना अंगदुखी, जॉईंट पेन्स हे त्रास चालू होतात. त्यानंतर केस गळणं, मूड स्विंग्स, PMS अशी लक्षणं सुद्धा दिसायला लागतात. त्यानंतर बऱ्याच जणांना त्वचा जी आहे ती डिहायड्रेटेड होते आणि त्वचेतला जो ग्लो असतो तो निघून जातो. त्यानंतर मेलाझ्मा, पिगमेंटेशन हे त्रास होतात. केसांची सुद्धा हेल्थ खूप खराब होते, केस खूप ड्राय व्हायला लागतात. त्यानंतर काही काही महिलांना मूड स्विंग्स, एन्झायटी ही लक्षणं सुद्धा दिसून येतात. तर ही लक्षणं कमी करण्यासाठी ओमेगा 3 खूप फायदेदायक असतं. म्हणूनच तुम्ही तुमच्या हॉर्मोन्सला, स्किनला, ब्रेन हेल्थला हेल्दी ठेवायचं असेल तर ओमेगा 3 सप्लिमेंट्स रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ओमेगा 3 हे कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतं, तर जास्त करून हे असतं फॅटी फिश, म्हणजे जे काही फिश आहेत त्यामध्ये जास्त असतं. त्यानंतर एग्ज आहेत म्हणजे अंडी, त्यानंतर फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, अक्रोड ह्या सगळ्या पदार्थांमध्ये ओमेगा 3 अधिक असतं. तर हे सुद्धा पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. पण जर हे पदार्थ रेग्युलरली घेणं पॉसिबल नसेल तर त्याचे सप्लिमेंट्स घ्या. कारण तुम्हाला माहिती आहे का, ओमेगा 3 ज्याच्यामध्ये DHA आणि EPA असतं, जवळजवळ 1000 mg 1000 मिलीग्राम हे आपल्या शरीराला दररोज हे मिळालं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आहारातून हे आपल्याला मिळत नाही, म्हणून सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे विटामिन D3 प्लस K2. सो ह्या विटामिन्स बद्दल सुद्धा मी खूप वेळा बोलते. सो विटामिन D3 जे आहे ते आपल्या इम्युनिटीसाठी, आपल्या हाडांसाठी आणि आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की सर्वांनाच ऑलमोस्ट विटामिन D ची कमतरता आहे आणि विटामिन D ची कमतरता जेव्हा होते तेव्हा बरीच लक्षणं दिसतात. स्नायूंमध्ये पेन होतं, जॉईंट्समध्ये पेन होतं, हाडं ठिसूळ व्हायला लागतात, ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होतो, अशी बरीच लक्षणं महिलांमध्ये दिसून येतात. आणि बघा, जसं जसं मेनोपॉज जवळ येतो तसा तसा ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांच्या रिलेटेड जो काही त्रास आहे तो वाढायला लागतो. म्हणूनच विटामिन D, कॅल्शियम हे सगळं शरीरामध्ये व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. कॅल्शियम जे आहे ते इझिली आपल्याला आहारातून मिळून जातं, पण विटामिन D जे आहे ते आपल्याला आहारातून मिळत नाही. ह्याचा प्रमुख जे सोर्स आहे ते आहे सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाश. आणि सूर्यप्रकाश तर आपण तसा रेग्युलरली घेतच नाही. 15 ते 20 मिनिटं आपल्याला दररोज सूर्यप्रकाशामध्ये उभं राहिलं पाहिजे, तरच विटामिन D तिथून मिळतं. पण युजली जसं मी म्हणाले की हे पॉसिबल नसतं. आणि मग K2 हे सप्लिमेंट का, तर बघा K2 जे आहे ते पण गरजेचं आहे, कारण विटामिन D जे आहे ते कॅल्शियम अब्झॉर्प्शनचं काम करतं. सो कॅल्शियम जे आहारातून मिळालंय ते आपल्या रक्तामध्ये जातं, पण रक्तातलं कॅल्शियम जे आहे ते बोन्सपर्यंत जाण्यासाठी आपल्याला विटामिन K2 ची गरज असते. म्हणूनच जेव्हा पण विटामिन D3चं सप्लिमेंट घेता तेव्हा विटामिन K2 जरूर घ्या. सो हाडं मजबूत होण्यासाठी, हॉर्मोन्स व्यवस्थित राहण्यासाठी, तुमचा मूड व्यवस्थित राहण्यासाठी, त्यासोबतच इम्युनिटी व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला विटामिन D ची गरज आहे. म्हणूनच विटामिन D3 आणि त्यासोबत K2 घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे आहारातून आपल्याला मिळत नाही जास्त करून. तसं विटामिन D3 काही नॉन व्हेजिटेरियन फूड, फॅटी फिशमध्ये अवेलेबल असतं, जसं की तूप आहे, दही आहे, दुधाचे काही पदार्थ आहेत, मशरूम अशा पदार्थांमध्ये असतं, पण ह्याचं प्रमाण खूपच कमी आहे. म्हणून जास्त करून मी रेकमेंड करते की ह्याचे तुम्ही सप्लिमेंट्स घ्या. तिसरं जे सप्लिमेंट आहे ते मॅग्नेशियम.
मॅग्नेशियमबद्दल सुद्धा मी खूप वेळा बोलत असते. सो मॅग्नेशियमची सुद्धा कमतरता बऱ्याच जणांना आहे. मॅग्नेशियम जेव्हा कमी होतं तेव्हा सुद्धा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसायला लागतात. पहिलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो, झोप व्यवस्थित लागत नाही, ताणतणाव हा मेंदूमध्ये जास्त दिसायला लागतो, त्यानंतरच स्नायू जे आहेत ते वीक होतात आणि बघा तिशीनंतर ही लक्षणं अजून जास्त दिसायला लागतात. खूप महिलांना जे मानसिक थकवा जाणवणं किंवा ओव्हरऑल बॉडी पेन जाणवणं, हॉर्मोन्सचे त्रास असे होणं खूप कॉमन आहे. म्हणूनच मॅग्नेशियम त्यावेळेला घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा बनते म्हणजे जे काही अन्न आपण खातो ते ऊर्जेमध्ये कन्वर्ट होतं आणि हे जे काम आहे ते मॅग्नेशियम करत असतं. म्हणूनच मॅग्नेशियमची कमतरता जेव्हा असते तेव्हा खूप प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो. सो मॅग्नेशियम हे कुठल्या अन्नपदार्थांमध्ये आहे ते म्हणजे डार्क चॉकलेट, काही नट्स आणि सीड्स आहेत, पालक आहे, ह्यामध्ये असतं. पण जसं मॅग्नेशियमची गरजच आपल्या शरीराला खूप जास्त आहे आणि युजली आपण ह्या सगळ्या गोष्टी आहारातून दररोज घेत नाहीत. म्हणूनच जेवढं हवं असणारं मॅग्नेशियम आहे ते आपल्याला आहारातून मिळत नाही. म्हणूनच त्याचे सप्लिमेंट्स घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून तिशीनंतर मॅग्नेशियम प्रत्येक महिलेने घेतलेच पाहिजेत. मॅग्नेशियम जेव्हा तुम्ही रेग्युलरली घ्याल तेव्हा तुम्हाला बरेच फायदे त्याचे झालेले जाणवतील. जसं की तुमचा एन्झायटी किंवा मूड स्विंग्सचा त्रास असेल तो कमी होईल, PMS कमी होईल, तुमची झोप आहे ती व्यवस्थित होईल, म्हणजे चांगली झोप लागायला लागेल. त्यानंतर जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन ब्लोटिंगचा त्रास असेल तर तो कमी होईल, स्नायूंमध्ये दुखत असेल ते कमी होईल. इन केस तुम्हाला थायरॉइडचे किंवा हॉर्मोन्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर हळूहळू ते सुद्धा कमी व्हायला लागतील. तर एवढे सगळे फायदे आहेत. म्हणून मॅग्नेशियमचं सप्लिमेंट तुम्ही घेतलं पाहिजे. चौथं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे विटामिन B12. सो B12 सुद्धा खूप गरजेचं आहे आपल्या सर्वांसाठीच. तुम्हाला माहिती आहे का, DNA प्रोडक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक सेलसाठी, आपल्या नर्व्हसाठी B12 गरजेचं आहे आणि B12 जेव्हा कमी होतं तेव्हा ऊर्जा, मूड, आपले नसा आहेत, नर्वस सिस्टम आहे, सगळी अफेक्ट होते. बऱ्याच जणांना B12च्या कमतरतेमुळे बघा केस खूप गळायला लागतात, थकवा जाणवतो, त्यानंतर हातापायाला झिणझिण्या येतात, बऱ्याच जणांना विसर पडायला लागतो, इवन एन्झायटी डिप्रेशनचे त्राससुद्धा होतात. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा B12ची कमतरता होते तेव्हा आपल्या नसा पण डॅमेज व्हायला लागतात आणि नसांना जे एक प्रोटेक्टिव्ह कवर असतं ते बनण्यासाठी B12ची गरज असते आणि B12 जेव्हा कमी होतं तेव्हा त्या नसा डॅमेज होतात आणि ब्रेन रिलेटेड आजार किंवा नसांच्या रिलेटेड आजार चालू होतात. म्हणून B12 शरीरामध्ये व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही म्हणाल की हे डाएटमधनं नाही का मिळणार? सो बघा B12 जे आहे ते जास्त करून नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतं आणि बरेच जण व्हेजिटेरियन आहेत आणि तुम्ही नॉनव्हेज खात जरी असाल तरी दररोज किंवा रेग्युलरली नॉनव्हेज खात नाही, म्हणूनच B12ची कमतरता असते बऱ्याच जणांना. सो B12 शरीरामध्ये व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली तुमचा मूड व्यवस्थित राहण्यासाठी, शरीरातली ऊर्जा आहे ती मेंटेन राहण्यासाठी, ब्रेन हेल्थसाठी, तुमच्या नसांसाठी, सर्वांसाठी B12 खूप महत्त्वाचं आहे. सो B12ची जेव्हा पण तुम्ही टेस्ट कराल तेव्हा बघाल की ते कमीच असतं आणि जर ती डेफिशियन्सी ठीक नाही केली तर मेजर प्रॉब्लेम शरीरामध्ये होऊ शकतात. म्हणून विटामिन B12चे सप्लिमेंट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5वं जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे आयर्न आणि आयर्नसोबत विटामिन C. सो आयर्नचं युजली मी सप्लिमेंट्स घेणं जास्त रेकमेंड करत नाही, कारण सप्लिमेंट मार्फत जे मिळालेलं आयर्न असतं ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाही. आयर्न तुम्हाला फूडमधनं खूप चांगल्या प्रकारे मिळतं. बघा आयर्नची जेव्हा कमतरता होते तेव्हा पण शरीरामध्ये बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात, स्पेशली ऊर्जा कमी होते, कारण आयर्नमुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. जेव्हा पण आयर्नची कमतरता होते तेव्हा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो, केस गळती, स्पेशली केस खूप पातळ व्हायला लागतात. त्यानंतर महिलांना पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात, स्पेशली पिरियड्समध्ये खूप हेवी ब्लिडिंग होते. काही महिलांमध्ये पिरियड्समध्ये कमी ब्लिडिंग होऊ शकते, पण बऱ्याच महिलांमध्ये पिरियड्समध्ये हेवी ब्लिडिंग होणं, क्लॉट्स जाणं अशी लक्षणं दिसतात. त्यानंतर आयर्न कमी झाल्यामुळे थायरॉईडचा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. सो अशी बरीच लक्षणं आयर्नच्या कमतरतेमुळे दिसतात आणि जर तुम्ही स्टडीज पाहिला तर आपल्या देशामध्ये बऱ्याच महिलांना आयर्नची कमतरता आहे. अनिमियाचा प्रॉब्लेम हा आपल्या देशामध्ये खूप कॉमन आहे. म्हणूनच तुमचं आयर्न तुम्ही चेक करा आणि आयर्न रिच फूड्स आहेत ते रेग्युलरली घ्यायला सुरुवात करा आणि जेव्हा खूप कमतरता असते तेव्हा काही काळासाठी तुम्ही सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. सो आयर्न रिच फूड्स कुठले आहेत? सो बघा आयर्न जे आहे ते जास्त करून नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये असतं, स्पेशली चिकन, लिव्हर ह्यामध्ये आयर्न भरपूर असतं. आणि जे व्हेजिटेरियन फूड्स आहेत ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या, बीट आहे आणि जो खूप चांगला सोर्स आहे आयर्नचा ते म्हणजे व्हीट ग्रास. व्हीट ग्रासचा तुम्ही ज्यूस घरी बनवू शकता किंवा व्हीट ग्रासची पावडर मिळते त्याचा सुद्धा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. सो असे बरेच सोर्सेस आहेत आयर्नचे जे तुम्ही रेग्युलरली घ्या.
आणि त्यासोबतच विटॅमिन सी सुद्धा शरीरामध्ये व्यवस्थित राहणं गरजेचं आहे, कारण आयर्न अब्झॉर्ब होण्यासाठी विटॅमिन सीची गरज आहे. विटॅमिन सी साठी तुम्ही आवळा, सिट्रस फ्रूट्स, लिंबू अशा गोष्टी रेग्युलरली घ्या. सो आयर्न जेव्हा तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहतं, तुमची हेअर ग्रोथ व्यवस्थित होते, केस लवकर पांढरे होत नाहीत, त्यानंतर तुमचे पिरियड्स आहेत ते रेग्युलर होतात, थकवा जाणवत नाही. तर अशी बरेच फायदे तुम्हाला होतात जेव्हा तुमच्या शरीरामध्ये आयर्न व्यवस्थित असतं. सो हे जे सप्लिमेंट्स तुम्हाला मी जे सांगितले ते कसे घ्यायचे आणि कुठले सप्लिमेंट्स घ्यायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक महिलेसोबत नक्की शेअर करा, कारण सगळ्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी माझ्या चॅनलवर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोस्ट करत असते. सो तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.